तुम्ही 3D मॅक्स शिकताय. आता मी व्हिडिओज बनवतोय 3D मॅक्सचे, पण तुम्ही 3D मॅक्स शिकताय. तर तुम्हाला असं जाणवलं असेल ना, की जर तुमचा सिस्टम थोडासा लॅग होतोय, तर किती तुमच्याकडे रॅम असला पाहिजे जेव्हा तुम्ही 3D मॅक्स शिकताय. सो बेसिकली आपण ना ह्याचं स्ट्रक्चर समजून घेऊया. 3D मॅक्स हे सॉफ्टवेअर CPU बेस्ड सॉफ्टवेअर आहे. हे GPU बेस्ड सॉफ्टवेअर नाही आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर तुम्ही साध्या PCवरती पण शिकू शकता. म्हणजे जसं की i3 आहे तुमच्याकडे आणि 8 GB रॅम आहे, तरी तुम्ही 3D मॅक्स शिकू शकता. ओके. मी शिकण्याचं म्हणतोय, मी प्रोफेशनल रेंडरिंगचं बोलत नाहीये. जर तुम्हाला शिकायचं असेल, मॉडेलिंग शिकायचं असेल, स्प्लाइनचं शिकायचं असेल, जे काय तुम्हाला शिकताना करायचं असेल, तर तुम्ही ती सुरुवात करू शकता. असं नाही की तुम्हाला मोठा सिस्टम पाहिजे आणि मग तुम्ही सुरुवात करू शकता. पण येस, जर तुमच्याकडे बजेट आहे आणि तुम्ही स्पेंड करू शकता, तर कधीही ते चांगलं असतं की तुम्ही जास्त स्पेंड करून चांगला सिस्टमवरती काम करताय. सुरुवातीपासून तुमच्याकडे काही लॅग नाही, तुम्ही चांगलं ग्राफिक कार्ड आहे, चांगली तुमच्याकडे रॅम आहे. पण जर समजा कोणाकडे तुमच्याकडे सिस्टमचं बजेट नाही आहे आता सध्या आणि एक लॅपटॉप पण आहे, तर त्याच्यात पण 3D मॅक्स चालू शकेल. असेच मी टिप्स टाकत राहणार आहे यूट्यूबवरती ह्या चॅनलमध्ये. तिथे मी 3D मॅक्स, V-Ray, केओस व्हॅन्टेज, अनरियल इंजिन हे सगळे स्पेसिफिकली मी मराठीत शिकवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा ज्यांना 3D मॅक्स, V-Ray आणि अनरियल इंजिन एकदम प्रोफेशनली शिकायचं असेल तर. स्पेसिफिकली मराठी भाषेत शेअर करणार आहे. बाय. भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.